राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाआधी पुण्यात गोंधळ, अभविप आणि एनएसयूआय मध्ये जोरदार राडा। अभविपनं धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप। विजय वडेट्टीवारांसह विश्वजित कदम, सतेज पाटलांचा सीओटी कॉलेजमध्ये ठिय्या। अभविपच्या गुंडांनी 2 मुलींना कोंडून ठेवलं। उद्याचं छात्रों की गूंज कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपचं षडयंत्र। विजय वडेट्टीवारांचा आरोप। अभविपच्या विरोधात काँग्रेस उद्या तक्रार दाखल करणार। पायलट गन प्रकरणामध्ये राहुल गांधींच्या आंदोलनाला 7 तास ठिय्या दिल्यानंतर अखेर संसद मार्ग पोलिसांकडून एफआयआर। अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। न्यायाच्या दिशेनं हे पहिलं पाऊल। राहुल गांधींची प्रतिक्रिया। राहुल गांधींना फुटेज मिळवण्याची भूक। राहुल गांधींचं आंदोलन म्हणजे स्वस्त राजकारण। संसद मार्ग पोलीस ठाण्यातील आंदोलनावरून जेपी नड्डा यांचा घणाघात। 48 तासांच्या आत भाजपच्या गुंडांना अटक न झाल्यास जयपूरला जाणार। आशुतोष रांका यांच्यावरील हल्ल्यानंतर अभिजित दिपके आक्रमक। जयपूरमधील शाळा व्यवस्थित न झाल्या जंतर मंतर सारखं आंदोलन करण्याचा इशारा। मुंबई पालिकेत ठाकरेंना धक्का। नगरसेविका विशाखा राऊतांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं नगरसेवक पद धोक्यात। सदा सरवणकरांनी दबाव टाकून माझं जात प्रमाणपत्र रद्द करायला लावलं। विशाखा राऊतांचा आरोप। सदा सरवणकरांसह प्रिया सरवणकरांकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। विशाखा राऊतांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं भेटीला महत्त्व। विशाखा राऊतांचं नगरसेवक पद प्रिया सरवणकरांना मिळण्याची शक्यता। विशाखा राऊतांचा प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय मेरिटवर। शिंदे गटाचे गटनेते अमय घोलेंचं स्पष्टीकरण। तर आमची संख्या कमी करण्यासाठी हे जाणीवपूर्वक सुरू। भाजपच्या अनेक नगरसेवकांची प्रमाणपत्र संशयास्पद। संजय राऊतांचा आरोप। हिंदूंवरचा अन्याय बघत बसू नका। पोलीस येण्याची वाट न पाहता हातात सापडला की तोडा। भाजपचे आमदार महेश लांडगेंची प्रक्षोभक भाषा। केसरेकर दाम्पत्याच्या हत्येनंतर सांगलीत हिंदू सकल मोर्चा। 8 दिवसात सोनावणेंच्या मुलाला अटक करा। बीडमधील विराट मोर्चातून गुणरत्न सदावर्तेंची मागणी। घुले कुटुंबानं सदावर्तेंच्या हस्ते तात्पुरतं उपोषण सोडलं। 8 दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा। पुण्यात निकृष्ट आहाराची तक्रार करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचं निलंबन अखेर मागे। TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाकडून दखल। वादानंतर पुणे झेडपीनं निलंबनाचे आदेश मागे घेतले। तुकाराम मुंडेंच्या एफडीएकडून मुंबईच्या 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित। बॉम्बे प्रेसिडेन्सी, खार जिमखान्यासह प्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाईचा बडगा। स्वच्छतेच्या गंभीर त्रुटींमुळे परवाना रद्द। ऐन सणासुदीच्या तोंडावर साखर महागली। साखरेच्या दरात 60% अधिक वाढ। किरकोळ बाजारात साखर 80 ते 82 रुपये किलोवर। गृहिणींचं बजेट कोलमडलं। टपरीच्या चहापासून मिठाईच्या बाजारपेठांवर मोठा परिणाम। बीडमध्ये दुचाकी लावण्यावरून 2 गटात तुफान राडा। वादानंतर 2 गटात दगडफेक। काही जण जखमी। वडवणी शहरातील घटना। परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता। दगडफेक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। नाशिकमध्ये रस्त्याला 10 फूट मोठं भगदाड। खडी वाहतूक करणारा डंपर अडकला। आनंदवली नवशा गणपती रोडवरील प्रकार। रस्ते कामांवर सवाल उपस्थित। मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा। आतापर्यंत 777 चालकांना नोटीस। राज्यभरात 5211 वाहनधारकांची तपासणी। दरम्यान 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीमध्ये 2 रुपयांनी भाडेवाढ। भ्रष्टाचार, सट्टेबाजीने आर्थिक तोट्यामुळे यंदाची बांगलादेश प्रीमियर लीग रद्द। $3.3 मिलियन एवढं आर्थिक नुकसान झाल्यानं कारवाई। बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इक्बाल यांची माहिती।